माझ्या आईने घेतलेली मला. डोहाळे जेवणासाठी खास घेतली होती 1998 मध्ये. आणि त्यालाही आता 28 वर्ष होतील. माझा मोठा भाचा सिद्धेश, त्याचं जेव्हा लग्न ठरलं आणि कळलं की सिद्धेशच्या लग्नात काहीतरी आपल्याला वेगळं घालायचंय, म्हटल्यावर मला ही साडी आठवली, की माझ्या जी डोहाळे जेवणाची पैठणी, कारण थीमच पैठणी साड्यांची होती. बरं बाकी सगळ्या ज्या साड्या नेसणार होत्या, त्या रेग्युलर पैठणी साड्या नेसणार होत्या. मला तसं नव्हतं करायचं. मला मग त्या पैठणीला मी रिवाईव्ह केलं. अशा मी अनेक पैठण्या 2011-12 मध्ये पैठण्यांना मी डिफरंट लूक दिलं होतं त्याच साड्यांना. ओरिजिनल बॉर्डर मी इंटॅक्ट ठेवली आहे, पण कसं वेगळं डिफरंट लूक दिलंय बघा. तुम्ही नीट पाहाल तर ही पैठणीची ओरिजिनल बॉर्डर ठेवून वर एक डिफरंट एक पॅनल मी अटॅच केलंय. त्यामुळे ते खूप छान दिसतं. आणि जरतारीचा मोर नाचरा हवा, तो मोर न करता ही असं सुंदर कोयरीचा पॅनलचा सुंदर पल्लू दिला. म्हणजे इतर लोकांनी पण पैठणी नेसली, पण माझी पैठणी सगळ्यांपेक्षा वेगळी होती. आणि नुसतं तेवढं करून मला थांबायचं नव्हतं, तर मी एक स्पॅगेटी बनवलं. खूप छान असा ब्लाउज झाला. त्याची एम्ब्रॉयडरी पण पहा किती जुनी आहे आमची. 2012 ची एम्ब्रॉयडरी आहे माझी. 14 वर्ष आता या ब्लाउजला पण होतील. आणि त्याच्यावर हे जॅकेट लूक असं दिलं. सो हे इतकं छान झालेलं, इतकं छान लूक झालेलं माझं. सो तुम्हाला फोटो पण मी शेअर करीन, सो तुम्हाला कळेल. तर अशा प्रकारच्या ज्या पैठणी पण आपल्याकडे असतात. काही-काही लोकांकडे 7-8 पैठणी असतात. ड्रेसेस तर शिवू शकतात, स्कर्ट शिवू शकतात, बरंच काही बनवू शकतो आम्ही. सो हे तुम्ही पाहिलंच ना, तर तुम्हाला आवडलं असेलच याची खात्री आहे मला. आणि आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. पॉझिटिव्ह कमेंट्सची वाट बघतोय.